कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिद्ध कवी अमिताभ गुप्ता यांना 2022 साठी तर आसामी भाषेतील प्रसिद्ध कवी नीलम कुमार यांना 2023 साठी प्रदान करण्यात आला। नाशिकमधल्या सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात काल विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे आणि प्रसिद्ध कवी आणि अनुवादक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सन्मानचिन्ह, मानपत्र, 1 लाख रुपयांचा धनादेश, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हा पुरस्कार फक्त कवितेसाठी विविध भाषातील कवींना दिला जातो। अन्य भाषातील साहित्यिकांना कुसुमाग्रजांच्या नावानं दिलेला पुरस्कार हा चांगल्या परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे, असं कुलगुरूंनी यावेळी सांगितलं। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय परिवर्तन होणार ते सर्वांना समजावून सांगणं गरजेचं आहे। भाषा अभिजात झाली तरी ती समृद्ध करणं आणि जगापुढे मांडणं हे आपलं काम आहे। इतर राज्यातल्या आणि परदेशातल्या विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असंही सोनवणे यांनी म्हटलं आहे। यावेळी अमिताभ गुप्ता यांनी बंगाली भाषा आणि दोस्त माणूस तर नीलम कुमार यांनी बारिश आणि भला आदमी या कविता सादर केल्या। दूरदर्शन